धाबा रेंजमधील कोट्यावधींच्या कामात घोटाळ्याचा आरोप, रोहित बोरकरांना बडतर्फ करा, चौकशीसाठी जिल्हाध्यक्ष राजरतन कांबळे यांचं आमरण उपोषण सुरू. बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्रातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी ग्राम संरक्षण दलाचे जिल्हाध्यक्ष राजरत्न कांबळे यांनी सोमवार दिनांक 27 एप्रिलपासून उपवन संरक्षण DFO कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार धाबा रेंज अंतर्गत पूर्ण विकास व इतर विविध कामांमध्ये अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात कामे न करता केवळ कागदोपत्री नोंदी करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कामांमध्ये ना पर्यावरणीय विकास झाला ना वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तक्रारीनुसार B1 प्रक्रियेच्या नावाखाली मर्जीतील ठेकेदारांना लाभ देत केवळ 3 कोटेशनच्या आधारे कामे मंजूर करण्यात आली. ही कामे 4 ते 5% बिलो दाखवून निकृष्ट दर्जाची करण्यात आली किंवा अनेक ठिकाणी प्रत्यक्षात कामच झाले नसल्याचा आरोप आहे. अंदाजपत्रकानुसार एकही काम पूर्ण झाल्याचं प्रत्यक्ष पाहणीत आढळणार नाही असा दावा आंदोलकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित बोरकर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, तसेच झालेल्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित सर्व देयके थांबवण्याची मागणीही करण्यात आली आहे. राजरतन कांबळे यांनी इशारा दिला आहे की प्रशासनाने तात्काळ चौकशी करून ठोस कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या गंभीर आरोपांमुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहतं आणि पुढे कोणती कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. प्रदीप गावंडे, अकोला प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.